हाय गाईज, नमस्कार मित्रांनो. आज आपण चाललो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करूळ गावात रामेश्वर मंदिर आहे. तिकडे आपण दर्शनासाठी चाललोय. तर आपण जाऊया दर्शन घ्यायला. आणि अतिशय एकदम सुंदर असं मंदिर आहे. तर चला. तर आता आपण पोहोचलोय मंदिरात. आपण जाऊया दर्शन घ्यायला. चला. आदिदेव शंकरा तेरे तर गाईस, हे आहे रामेश्वर केदारलिंग देवालय आणि ते रामेश्वराचं मंदिर आहे पुढे. तर आधी आपण तिकडे दर्शन घेऊ आणि मग या मंदिरात आपण दर्शन घ्यायला जाऊ. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. गाईज, आपण दर्शन तर घेतलं. तुम्ही बघू शकता इथला परिसर एकदम असा पॉझिटिव्हने भरलेला आहे. आणि खरं तर हे मंदिर स्वयंभू आहे आणि इथे महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. आणि त्रिपुरी पौर्णिमेलाही भव्य दिव्य असा कार्यक्रम इथे साजरा केला जातात. तर आपण तेही प्रयत्न करू ब्लॉग घ्यायचे त्या दिवशी. कसं वाटतं? महानता सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिव. गाईस, तर आपण श्री केदारलिंग देवालयाचंही दर्शन घेतलं. तर मी इथल्या रहिवाशांकडून माहिती घेतली थोडी. तर जसे आपले त्रिपुरी पौर्णिमेला कार्यक्रम होतो इथे, तसाच महाशिवरात्रीलाही कार्यक्रम होतो. तसंच गाईज इकडे आहे ना, आपलं शिमग्यालाही खूप मोठा कार्यक्रम होतो. म्हणजे जे पालखी नृत्य असे 7 ते 8 दिवसांचा कार्यक्रम असतो इथेही. आणि इथले रहिवासी अत्यंत परंपरेगत जे कार्यक्रम आहेत ते अतिशय उत्सवाने साजरे करतात. आपल्याला जर जमलंच तर इन फ्युचर आपण तेही ब्लॉग कॅप्चर करायचा प्रयत्न करूयाच. आणि गाईज, माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अतिशय भरभरून प्रेम द्या. आणि आपली इंस्टाग्राम ID मी इथे मेन्शन करतो आहे, त्यालाही फॉलो करा. तिथेही आपले मिनी ब्लॉग्स येतच असतात. थँक्यू. तू सदैव ही जी